ही व्हिडिओ देखील एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल। नमस्कार मंडळी, मी निखिल मिरगल, निक मिरगल ब्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण आहे ना कोकणातील लोककला पुरस्कृत एका कलाकाराची माहिती घेतली। ते कलाकार कोणते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, कोकणातील मोर्डे गावचे सुप्रसिद्ध कलाकार ज्याने ना आपलं पूर्ण आयुष्य ना कोकणच्या लोककलेसाठी वाहून टाकले, त्या कलाकाराची आपण आहे ना या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये ना ओळख घेऊया। बाबूदादा वाजे, गाव मोर्डे असं त्यांचं नाव आहे। सर्वप्रथम आहे ना दादा तुमचं या व्हिडिओमध्ये आहे ना हार्दिक स्वागत करतो। काय सांगाल या लोककलेबद्दल, नमन लोककलेबद्दल, आणि तुम्ही सुरुवात कधी केला होता? माझ्या वयाच्या किमान तरी 7 वर्षाचा मी होतो, तेव्हापासून मी पहिल्यांदाच कृष्णाची भूमिका केली। त्याच्यानंतर थोडा मोठा झाल्यावर नारदाची भूमिका केली, मावशीची भूमिका केली, राजाची भूमिका केली। ह्या कलेमध्ये जशा भूमिका करायला मिळाल्या तशा कोणतीही भूमिका असो, मग शिपायाची केली आणि विनोदी फार्समध्ये पण काम केलं आहे, भज्याचं, म्हणजे अशा भरपूरशा। पण जसं वय वाढत गेलं तशा भूमिका केल्या आणि सर्वात माझी जास्त फेमस झाली ती भस्मासूर। ह्या भूमिकेमध्ये मी भस्मासूर या भूमिकेत मी भरपूरच अगदी प्रसिद्ध झालो आणि आता मी अनलासुराचं भूमिका करतो। तुमच्या या मोर्डे नमनबद्दल, त्या नमन मंडळाबद्दल काय सांगाल? किती वर्ष झाली नमन मंडळाला? किमान तरी आता माझं वय आता 56 होत चाललेलं आहे। म्हणजे मी वयाच्या 7 वर्षापासून काम करतोय, म्हणजे किती वर्ष झाली असतील बघा, म्हणजे तेव्हापासूनच 50 वर्ष नमन मंडळाला 50 वर्ष बघा। श्री सोमबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळीवाडी या मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। दादा, तुम्हाला जेव्हा कोकणची लोककला पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल म्हणजे मला एवढा आनंद झाला की मी कुठेतरी माझ्या आयुष्यात मी जी कला लोकांपर्यंत पोहोचवली, त्या कलेचं माझं ज्या वेळेला गौरव झाला त्यावेळेला मला इतका आनंद झाला की म्हणजे माझ्या कलेचा कुठेतरी आदर करण्यात आला आणि माझ्या मंडळाचं पण त्यामुळं म्हणजे नाव झालं की बाबा मोर्ड्यातील कलाकाराला हा पुरस्कार मिळाला। एक कलाकार बघा, ज्या टाईमला कोरोना आला, 2 वर्ष आपला 2 ते 3 वर्ष नमन मंडळ बंद होतं, तेव्हा काय भावना असायच्या मनामध्ये? तेव्हा अशा भावना असायच्या की म्हणजे हा कोरोना खरोखर संपेल की नाही संपेल, पण परमेश्वराने खरोखर तो बाजूला केलाच, कारण कोणतीही आपत्ती आली का तशीच काल ठिकत नाही, ती कधी ना कधीतरी दूर होते। मग आपली कला जर खरोखरच लोकांपर्यंत ही परत पोचेल का, ही भावना सतत जाणवत होती, पण परमेश्वराने ती बाजूला करून लोकांपर्यंत पुन्हा आणि जोमाने ही लोककला सुरू झाली लोकांपासून। अजून एक महत्त्वाचा प्रश्न, अजूनपर्यंत आता तुम्ही 50 वर्षामध्ये किती कार्यक्रम केलात? 50 वर्षामध्ये म्हणजे बघा, किमान तरी पहिले 40, 45, 35 व्हायचे, पण आता सरासरी आमचे कार्यक्रम म्हणजे ह्या 10 वर्षात तरी कार्यक्रम, ज्यावेळेला पप्या चांगला अगदी पप्या बांडाकडे प्रसिद्ध झाल्यापासून तरी किमान तरी आता अगदीच नाही म्हणलं तर 60-65च्या आसपास आमचा वर्षाला कार्यक्रम आणि आपली पूर्वापर म्हणजे चालत आलेली एक पारंपरिक लोककला आहे नमन कला, आणि त्यामध्ये तुम्ही पहिला आहे ना नमन गीत एक गायला होतात बघा, ते आता रील्स व्हायरल आता ते गाणं भरपूर व्हायरल होतं, त्याबद्दल काय सांगाल? आणि पहिला तो पारंपरिक ठेकाचं, आताचं नमन आणि पूर्वीचं नमन याबद्दल मध्ये काय सांगाल? फरक काय? फरक म्हणजे जसं दिवसेंदिवस प्रत्येक वेळेला म्हणजे जसं मुलांना काहीतरी नवीन हवं असतं तसं, पण पूर्वी कसं होतं ते होतं, पण आता पूर्वीची जी गाणी आहेत त्या गाण्यांना वर्म होता, प्रत्येक गाण्यापाठी वर्म होता, पण आता म्हणजे ते वर्म त्याला जुलते मिळते आहेत, पण तेवढे असं वाटत नाही आपल्याला की त्या गाण्यात नाही आताच्या गाण्यात फरक वाटतो। मग अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आहे ना बाबूदादा वाजे यांची थोडक्यामध्ये माहिती घेतली। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। दादा, या कार्यक्रमासाठी देखील आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।